मित्रहो, गुगल मीटद्वारा ऑनलाईन सभांच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या सभांचे वैशिष्ट्य आहे की त्या सभांना विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते जोडू शकतात आणि चळवळीचा विचार फार दूरपर्यंत पोहोचत असतो. पण त्याही पुढे जाऊन आता आपण जमिनीवर सुद्धा उतरलेलो आहोत. कांशीराम साहेबांनी आंबेडकर मेला ऑन व्हील्स हा 2 महिन्यांचा कार्यक्रम 9 राज्यांमध्ये राबविला होता. त्यांच्याच कार्यशैलीनुसार कहीं हम भूल ना जाए या अभियानाच्या माध्यमातून शाहू महाराजांनी केलेल्या व्यवस्था परिवर्तनाचे महाकार्य जनमानसांपर्यंत पोहोचविण्यात आले आहे आणि त्या शाहू मेळ्याचा समारोपीय कार्यक्रम म्हणून आज ही विद्यार्थी परिषद पार पड़त है. माननीय कांशीराम साहब म्हणतात की छोटे संसाधनों का बड़े पैमाने पर इस्तेमाल करके हम हमारा मिशन सफल बना सकते हैं. आपण कांशीराम साहेबांच्या निर्देशावरच मानवतावादी आंदोलन यशस्वीरित्या पुढे नेत आहोत. कहीं हम भूल ना जाए या अभियानाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या जयंतीदिनी 14 एप्रिलला सलग 18 तास अभ्यास करण्याचा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आलेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गंभीरपणे अभ्यासाची बैठकीची सवय जडत असते. महात्मा अयंगारी यांचा जन्म 28 ऑगस्ट 1863 रोजी त्रावणकोर संस्थानात एका दलित परिवारात झाला. ते एक भारतीय राजकारणी, समाजसुधारक, शिक्षण तज्ञ, अर्थतज्ञ, कायदेतज्ञ तसेच एक क्रांतिकारी नेता होते. त्यांनी त्रावणकोर संस्थानातील अत्याचारित लोकांच्या उन्नतीसाठी काम केले. त्यांच्या संघर्षामुळे केरळच्या सामाजिक राजकीय स्थितीत अनेक बदल झाले. त्यांच्या निर्धार आणि अथक प्रयत्नांमुळे दलितांचे जीवन बदलले. ते दलित मुक्तीचे मार्गदर्शक होते. ब्राह्मणवादाच्या विकृततेला आवाहन देत ते त्रावणकोरच्या रस्त्यावर निर्भयपणे फिरले. महात्मा अयंगारी यांनी भारताच्या इतिहासातील पहिले यशस्वी कृषी संप आयोजित केला. महात्मा अयंगारी 1907 साली दलित जागृतीसाठी कार्य करणे सुरू केले. त्यांनी साधू जन परिपालन संघम हे संघटन तयार केले. त्याद्वारे ते शेती मजदुरांसाठी योग्य मजुरी, दलित विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश, दलितांना सामान्य रस्त्यावर चालण्याची मुभा अशा मागण्या सरकारशी केल्या. महात्मा अयंगारी यांनी सुरू केलेले संघर्ष तसेच त्यांचे योगदान हे सर्वज्ञात आणि निर्विवाद आहेत. वास्तविक महात्मा अयंगारी हे समाजसुधारकांपेक्षा खरे क्रांतिकारक होते. महात्मा अयंगारी सारख्या महान व्यक्तींचे कार्य नेहमीच प्रेरणा देत राहतात. 6 दिसंबर 1978 को कांशीराम साहब ने दिल्ली के बोट क्लब में एक विशाल रैली में बामसेफ की स्थापना की. 5 सालों में 50,000 सदस्य बनाए गए और दिल्ली के दी ऑपरेस्ड इंडियन और बहुजन संगठन इन पत्रों को छापा गया. 6 दिसंबर 1981 को DS4 की स्थापना की गई. 1982 में पूना पैक्ट धिक्कार दिन, इसके लिए DS4 ने एक कार्यक्रम आयोजित किया. कांशीराम साहब ने सामाजिक न्याय के बदले सामाजिक परिवर्तन का नारा लगाया. 14 अप्रैल 1984 को BSP की स्थापना की गई. BSP के सभाओं में, नारों में सवर्ण एक तरफ और शेष जातियाँ दूसरी तरफ रहती थी. कांशीराम साहब ने 15 वर्सेस 85% का फॉर्मूला हमें दिया. इसमें 15% उच्च वर्णीय और बाकी के 85% हम बहुजन लोग. उन्होंने हो शकत है कि लहर जगाई और नारे दिए, ठाकुर बामन बनिया छोड़ बाकी सब DS4. जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है. वोट हमारा राज तुम्हारा, नहीं चलेगा नहीं चलेगा. वो हमें हमेशा बताते थे कि हमें आरक्षण लेने वाला नहीं, आरक्षण देने वाला बनना है. वह बताते थे कांग्रेस और भाजपा यह सापनाथ और नागनाथ की तरह है. 15 अगस्त 1988 से 15 अगस्त 1989 तक उन्होंने 5 सूत्रीय सामाजिक रूपांतरण आंदोलन चलाए. आत्मसम्मान के लिए आंदोलन, समता के लिए संघर्ष, मुक्ति के लिए संघर्ष, जाति उन्मूलन के लिए संघर्ष, विभाजित समाज को जोड़ने के लिए संघर्ष एवं 85% भारतीय पर
होने वाले अस्पृश्यता, अन्याय, अत्याचार, आतंक थोपने के खिलाफ संघर्ष। इसके लिए साइकिल रैली की अनूठी विधि अपनाई गई। 5 अलग अलग क्षेत्रों से रैलियां निकाली गई और ये रैली अंत में दिल्ली में जाके मिल गई। बाबा साहब के जाने के कुछ ही वर्षों बाद उनके फॉलोअर्स कांग्रेस में जाने लगे और 1-2 सीटों के लिए मूवमेंट से समझौता करने लगे। फिर कांशीराम जी उन नेताओं से मिलने लगे और कहने लगे, भाई आप अच्छा काम कर रहे थे, फुले शाहू अम्बेडकर, यह मूवमेंट अच्छी मूवमेंट है, आपको यह काम करते रहना चाहिए। फिर उन्होंने कहा, मूवमेंट तो अच्छी है पर अपने बलबूते पे कामयाब हो सकत नहीं। फिर उन्होंने कहा कि कामयाबी का क्या मतलब है। फिर उन्होंने कहा कि कामयाबी का क्या मतलब है। फिर उन्होंने कहा कि फुले शाहू अम्बेडकर, यह मूवमेंट एक अच्छी मूवमेंट है, अगर यह चलती रही तो लोग चुनकर भी आने लगेंगे और अपने खुद की सरकार बनाने लगेंगे। पर अपने खुद को बाबा साहब के बच्चे कहने वाले बच्चों ने कांशीराम जी के ऊपर भरोसा नहीं किया और बाबा बाबा कहते कहते बापू के पैरों पर जा गिर रहे और उन्होंने समाज में हो सकत नहीं यह लहर पैदा कर दी। महाराष्ट्र में लोगों ने पहले बार कांशीराम जी की बातों को हवा में उड़ा दिया था, पर जब उत्तर भारत में उनकी सरकार बनी तो फिर महाराष्ट्र के लोगों को विश्वास हुआ कि फुले शाहू अम्बेडकर, यह मूवमेंट एक अच्छी मूवमेंट है, यह मूवमेंट कामयाब हो सकते। इस तरह कांशीराम जी ने हो सकत नहीं यह लहर हो सकते इन दोनों का मुकाबला किया। बाबा साहब कहते थे, हमें इस देश का हुक्मरान शासक बनना है, हमें की पोस्ट पर जाकर हमारे महापुरुषों के कार्य को अपने मंजिल तक पहुंचाना है। अन्नाभाऊ साठे, इनका नाम तुकाराम भाऊराव साठे था। इनका जन्म 1 अगस्त 1920 को महाराष्ट्र प्रदेश के सांगली जिला यहाँ पर वाटे गांव में हुआ। उनकी जो शिक्षा थी वह 1.5 दिन की थी। एक दिन वे स्कूल में गए, दूसरे दिन भी वह स्कूल में गए, पर क्योंकि उस समय जातिवाद था और वो मातंग समाज से थे, मतलब आज के शेड्यूल कास्ट और उस समय के अस्पृश्य, इसलिए उनके टीचर ने उन्हें बहुत मारा। फिर वे आधी स्कूल छोड़कर भाग गए और कभी स्कूल वापस नहीं गए। उपन्यास लेखक, कवि, शाहिर, फिल्म कहानी के लेखक, ऐसे आज उनकी पहचान है। उन्हें एक सोशल रिफॉर्मर की तरह भी देखा जाता है। जब सांगली की जमीन सूख गई थी तब अन्नाभाऊ साठे बॉम्बे तक का सफर तय करते हैं, वो भी पैदल। उन्हें इस काम के लिए 6 महीने लगे। बॉम्बे पहुंचकर वह छोटे बड़े काम करने लगे। फिर उनको माइन की जॉब मिल गई। उस वक्त रशिया से एक कम्युनिज्म की लहर आ रही थी और उसी लहर से प्रभावित अन्नाभाऊ साठे ने कम्युनिस्ट पार्टी को सपोर्ट करना चालू कर दिया और वे उसके मेंबर भी बने। फिर उनकी शिक्षा में रुचि बढ़ी और वे पढ़ने लिखने भी लगे। उनके दिमाग में जो कल्पना आती थी, जो कुछ अनुभव आते थे, जो कुछ समाज में उन्होंने चीजें देखी थी, वो उनका मन विचलित करती थी और उनके मन में जो सवाल ख्याल आते थे, उन सवालों ख्यालों को लिखते थे और इसी तरह वह लेखक बने। अन्नाभाऊ साठे ने 16 अगस्त 1947 को अंग्रेजों से आज़ादी के विरुद्ध थे और उन्होंने बॉम्बे में एक मोर्चा निकाला और नारे दिए गए, यह आज़ादी झूठी है, देश की जनता भूखी है, देश की जनता भूखी है। अन्नाभाऊ साठे ने उनकी मूवमेंट चलाने के लिए तमाशे लिखे, मनोरंजन वाले नहीं तो जन जागृति वाले तमाशे लिखे। उन्होंने 13 कथा संग्रह, 3 नाटक, 14 तमाशे, 33 कादम्बरी और 10 प्रसिद्ध पोवाड़े और एक यात्रा की कहानी, इतना साहित्य लिखा गया उनके द्वारा। उन्होंने जितना भी साहित्य लिखा गया है वो सामाजिक शोषण की वास्तविकता को दर्शाता है। स्वतंत्र भारत का संविधान निर्मित कार्य संविधान सभा करने वाली थी, जहां के सदस्यों के चुनाव होने थे। बाबा साहब को संविधान सभा में चुनकर ना जाने की साजिश कांग्रेस ने की। वल्लभ भाई पटेल ने बाबा साहब के लिए संविधान सभा के दरवाजे ही नहीं, खिड़कियां तक बंद कर दी थी।
इसके बाद जोगेंद्रनाथ मंडल जी, इन्होंने बाबा साहब को संविधान सभा में चुनकर ले जाने की जिम्मेदारी ली और उसे पूरी भी की, जिसके पश्चात बाबा साहब संविधान सभा के 389 सदस्यों में से एक बन गए। इसके बाद जो कांग्रेस है, उन्होंने कूटनीति की और जिस क्षेत्र से बाबा साहब चुनकर आए थे वह क्षेत्र पूर्व पाकिस्तान यानी आज के बांग्लादेश को दे दिया और बाबा साहब का सदस्यत्व रद्द कर दिया गया। इसके बाद बाबा साहब ने अंग्रेजों के माध्यम से दबाव बनाकर बम्बई से फिर चुनाव जीतकर संविधान सभा में पहुंचे और जब बाबा साहब जितना विद्वान संविधान तज्ञ पूरे विश्व में नहीं मिला तो फिर बाबा साहब को ही संविधान मसौदा समिति का सदस्य बनाकर अध्यक्ष भी बनाया गया। 6 दिसंबर 1946 में संविधान सभा पहले बार समवेत हुई। इस सभा में कुल 12 सत्र और उन 12 सत्रों में 167वीं बैठकें हुई। इस सभा में 8 प्रमुख समितियां थी और 15 लघु समितियां थी। उन 8 प्रमुख समिति में से एक मसौदा समिति, जिसके अध्यक्ष डॉक्टर B.R. अम्बेडकर थे। इस समिति का गठन 29 अगस्त 1947 में हुआ। इस समिति को संविधान तैयार करने की जिम्मेदारी सौंपी गई। इस समिति में 7 सदस्य थे: K.M. मुंशी, मोहम्मद सदुल्लाह, A.K. अय्यर, गोपालस्वामी अयंगर, N. माधवराव, D.P. खेतान और डॉक्टर B.R. अम्बेडकर। प्रारूप समिति में कुल 44 बैठकें हुई। उस समय की प्रारूप समिति की पहली बैठक में सिर्फ 6 सदस्य उपस्थित थे। हुसैन इमाम और B.L. मित्तर अगली 43 बैठकों में शामिल नहीं हुए। हुसैन इमाम की जगह मोहम्मद सदुल्लाह निर्वाचित हुए। उन्होंने केवल 30 बैठकों में भाग लिया। A.K. अय्यर ने 27 जबकि K.M. मुंशी ने केवल 26 बैठकों में भाग लिया। देवी प्रसाद खेतान ने केवल 3 बैठकों में भाग लिया और उनकी मृत्यु के बाद N. माधवराव इन्हें उनकी जगह नियुक्त किया गया और उन्होंने केवल 25 बैठकों में भाग लिया। N. गोपालस्वामी अयंगर मसौदा समिति के 44 बैठकों में से केवल 17 बैठकों में भाग ले सके, क्योंकि उन्हें कश्मीर मुद्दे पर भारत का पक्ष रखने के लिए संयुक्त राष्ट्र जाना जाता था। शाहू महाराजांनी शैक्षणिक, सामाजिक व राजकीय तसेच स्त्रियांसाठी सुद्धा कार्य केले आहे, पण त्याचबरोबर त्यांनी सांस्कृतिक कार्य सुद्धा केले, ते मी आपल्या पुढे सांगणार आहे। सगळ्यात पहिले मल्लविद्या। मल्लविद्या म्हणजेच कुस्ती। शाहू महाराजांच्या काळात कोल्हापूरचे नाव देशभर मल्लविद्या या कला प्रसिद्ध झाले। महाराज स्वतः उत्कृष्ट मल्ल होते। बालपणापासून त्यांच्यावर मल्लविद्याचे संस्कार झाले होते। ते राजा बनताच कोल्हापुरातील पहिली कुस्तीचे दंगल आयोजन केले। शाहू महाराजांनी मल्लविद्याच प्रोत्साहन देत असताना मल्लांची जातपात पतधर्म काहीही पाहिले नाही। त्यांच्या उत्तेजनामुळे महारभंगी समाजापासून बेरड बुरड समाजापर्यंतचे अनेक मागासलेल्या जातीतून मल्ल निर्माण झाले। त्यानंतर मर्दानी खेळ। मल्लविद्याबरोबरच शाहू महाराजांनी मर्दानी खेळाचे शिक्षण देणे सुरू केले आणि मल्लांच्या बरोबरीने हे खेळ आपल्या या पुरातन कलेतील प्रावीण्याने चमकू लागले। यानंतर शिकार। चिताच्या शिकारीचे तंत्र शाहू महाराजांनी कोल्हापूरला आणले आणि ते इतके विकसित केले की संपूर्ण भारतात कोल्हापूर संस्था चिता शिकारीसाठी प्रसिद्ध झाले। सर्व शिकार प्रकारात चिता शिकारी हा त्यांचा सर्वात आवडीचा छंद होता। चिता शिकारी इतकाच रानडुकराचा शिकार हा शाहू महाराजांचा दुसरा आवडता छंद होता। याविषयी बहिरी ससान शिकार तंत्र शाहू महाराजांनी विकसित केले होते। यानंतर आता वनपक्षी संवर्धन। शाहू महाराजांच्या शिकार छंदासोबतच त्यांच्या वनपक्षी संरक्षण व संवर्धनाच्या बाबतीतही ते किती दक्ष होते हे सांगणे अत्यावश्यक आहे। त्यांच्या संरक्षित अभयारण्यात काडवीट, हरिण, ससे, रानडुकर, ससाने, स्थलांतर करणारे पक्षी, रानकोंबडे हे सर्व पशुपक्षी सुखनेव संचार करीत। त्यांनी शिवारण्य नावाचे एक सुरक्षित स्थळ सुद्धा त्यांनी सनसनाच्या कोलिकेतील जंगलात निर्माण केले होते। महाराजांना मुख्यतः हत्ती, घोडे यात तर रस होताच, त्याचबरोबर जनावरांची निपज हाही त्यांचा आवडीचा विषय होता। यानंतर संगीत। ललित कलामध्ये संगीत, नाटक व चित्रकला ही प्रमुख कला क्षेत्र आहे।
शाहू महाराजांच्या कारकिर्दीत ही कला क्षेत्र समृद्ध तर झालीच, शिवाय त्यांनी दिलेल्या राज्यश्रेयाने महाराष्ट्रात या कलाच्या स्वर्णयुग निर्माण झाले. शाहू महाराजांनी शास्त्रीय संगीताबरोबर भजन गायकीसही प्रोत्साहन दिले. यानंतर तमाशा व नाट्यकला. महाराजांनी तमाशा या प्रांतातील जागोजाग प्रोत्साहन दिले व नाट्यकलेला संगीत कलाबरोबरीचे राज्यश्रेय मिळवला. कोल्हापुरात अनेक नाटक कंपन्या उद्यास होत्या. त्यामध्ये स्त्रियांनी चालवलेले एक नाटक मंडळी होती. हे विशेष होय. प्रसिद्ध इतिहासकार H.G. वेल्स म्हणतो, जगामध्ये स्वतःला राजे महाराजे म्हणणारे हजारो होऊन गेले, पण खऱ्या अर्थाने ज्याचे नाव जगाच्या इतिहासामध्ये लिहिले ते म्हणजे सम्राट अशोक. जगाच्या इतिहासामध्ये ज्या ज्या सम्राटांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली त्या सम्राटांमधून मौर्य वंश सम्राट अशोक यांचं फार मोठं स्थान आहे. सम्राट अशोक हे केवळ भारताचे सम्राट नव्हते तर एक शूद्र होते आणि त्यांचं साम्राज्य हे शूद्रांवर उभारलेलं साम्राज्य होता. भारताचे बहुतांशी भाग मौर्य अधिपत्याखाली आले तरीही कलिंग हे स्वतंत्र राज्यच होते. प्राचीन कलिंग म्हणजे आजचा ओरिसा तसेच छत्तीसगड व झारखंड यामधील काही भाग आहे. अशोकांचे कलिंगचे युद्ध हा महत्त्वाचा अध्याय होता. या युद्धाच्या शिलालेखावरील नोंदींनुसार 1 लाखाहून अधिक सैनिक व नागरिक मारले गेले होते. अशोकांनी कलिंगचे युद्ध पार पाडल्यानंतर जिंकलेल्या रणांगणांची व शहरांची पाहणी केली. त्यावेळेस त्यांनी पाहिले फक्त सगळीकडे पडलेले प्रेतांची धिंग, दुर्गंध, जळलेली शेती, घरे व मालमत्ता. हे पाहून अशोकांचे मन उदास झाले व ते म्हणाले, यासाठी का मी युद्ध जिंकले? हा विजय नाही तर पराजय आहे असे म्हणून त्यांनी स्वतःला विनाशाचे कारण मानले. बायका, मुले व इतरांची हत्या कशासाठी? वयात कसला पराक्रम? असे ते स्वतःला प्रश्न विचारू लागले. एका राज्याची संपन्नता वाढवासाठी दुसऱ्या राज्याचे अस्तित्व हिरावून घ्यायचे. या कलिंगाच्या युद्धानंतर शांती, अहिंसा, प्रेम, दया ही मूलभूत तत्वे असलेला बौद्ध धर्मियांचा मार्ग सम्राट अशोकांनी अवलंबला. सम्राट अशोकांचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांनी भारताबाहेर श्रीलंकेत जाऊन तेथील राजाला व प्रजेला बौद्ध धर्माची शिकवण दिली आणि त्यानंतर बौद्ध धर्म हे भारताबाहेर पसरण्यास सुरुवात झाली. सम्राट अशोकांनी 84,000 स्तूपांची व विहारांची निर्मिती केली जे आपल्याला आजही पाहायला मिळतात. जोगेंद्रनाथ मंडल हे बंगालमधील अनुसूचित जाती समुदायाचे नेते होते. त्यांचा जन्म अस्पृश्य नामशूद्र समाजात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव रामदयाल मंडल आणि आईचे नाव संध्या देवी होते. त्यांनी 1932 मध्ये बरिसाल येथील BM महाविद्यालयातून BA ची परीक्षा पास केली. त्यानंतर त्यांनी कोलकाता लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि 1934 मध्ये लॉ ची परीक्षा पास केली. ते कामगारांच्या हक्कासाठी लढत असत. ते बकरगंज उत्तर पूर्व सामान्य ग्रामीण मतदारसंघातून 1937 मध्ये बंगाल विधानसभेचे सदस्य होते. त्यानंतर त्यांनी डॉक्टर आंबेडकरांशी राजकीय संबंध निर्माण केले आणि मुस्लिम लीग बरोबर राजकीय युतीही केली. जोगेंद्रनाथ मंडल यांची सहकारी पद आणि ग्रामीण कर्जबाजारीपणा मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. याच दरम्यान त्यांनी मे 1943 मधील कर्जबाजारीपणा मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. याच दरम्यान त्यांनी 1946 मध्ये ते सुवारावर्ती मंत्रालयात कायदा, पूल कामगार आणि गृहनिर्माण मंत्री म्हणून रुजू झाले. मार्च 1946 मधील जनरल इलेक्शन मध्ये ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचे एकमेव निवडून गेलेले उमेदवार हे जोगेंद्रनाथ मंडल होते. 1946च्या अखेरीस बाबासाहेबांना जोगेंद्रनाथ मंडल बंगालमधून संविधान सभेसाठी निवडून पाठवण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. संविधान सभेसाठी निवडून होत असताना बाबासाहेबांचे समर्थक बंगाल विधानसभेचे समोर एकत्रित झाले व पोलिसांच्या घेरात आणून जलदार जिल्ह्यातील अस्पृश्य समाजातील बुद्धा सिंग नावाच्या व्यक्ती पुढे आला व आपली कुर्बान हवेत हालवत बोलला, यदि डॉक्टर आम्बेडकर चुनाव में हरा दिए गए तो यह तलवार गद्दारों की खून से लथपथ हो जाएंगे. मैं अपने जीवन की आहुति दे दूंगा.
व त्यानंतर बाबासाहेब स्वतंत्र उमेदवार सर्वाधिक मतांनी विजयी होऊन संविधान सभेत निवडून गेले. कर्मयोगी गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर. यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेनगाव येथे झाला. यांच्या आईचे नाव सखूबाई आणि वडिलांचे नाव झिंगराजी होते. यांच्या जीवनात कलाटणी देणारा प्रसंग म्हणजे गाडगेबाबांचे मामा चंद्रभान यांनी सावकाराकडून कर्ज घेतले होते. ते कर्ज फेडले नाही तेव्हा सावकाराने जमीन बळकावली. गाडगेबाबांनी थोडी रक्कम जोडून सावकाराचे कर्ज परत केले, परंतु सावकाराने जमीन परत करण्यास मनाई केली. हे प्रकरण मारहाणीपर्यंत गेले. मामाची जमीन सावकाराच्या ताब्यातून सोडवू शकले नाही याचं गाडगेबाबांना खूप वाईट वाटले. त्यांनी घर सोडून समाजासाठी जगण्याचा निर्णय घेतला. ते घराबाहेर पडले. त्यांनी त्याच दिवशी चालवेल तितकेच चालून दापुरे मागे टाकले. एकदा काशी प्रयाग यात्रेच्या प्रवासात इटारसी स्टेशनवर तिकीट असल्याने गोऱ्या कलेक्टरने बाबांना बुटाची लाथ हाणून बाहेर फेकले. अधिकारी दूर गेल्यावर बाबा पुन्हा डब्यात शिरले. हे पाहून एका मुस्लिम व्यक्ती म्हणाला, काय एवढा मार सोसतोय, पैसे नसले तर पायी प्रवास करावा. यावर बाबा म्हणाले, रेल्वे आपली मायबाप, मायबापाने मारलं तर त्याचा राग खायचा. अन पायी प्रवास म्हणजे ऊन वारा पाऊस थंडी, त्यापेक्षा बुटाची लाथ म्हणजे 100 मैल सुखाचा प्रवास. समाजाने आपला कितीही अपमान केला तर तो अपमान आपण पचवून मिशनचे कार्य सुरू ठेवले पाहिजे. गाडगेबाबांनी मोठ्या मोठ्या धर्मशाळा बांधल्या होत्या, वसतिगृह घडली, परंतु त्या संस्थेवर आपल्या किंवा आपल्या नातेवाईकाचा कुठलाही हक्क ठेवला नाही. कोणत्याही नातेवाईकाचा मिशनच्या संपत्तीवर हक्क असणार नाही असे त्याने स्पष्ट लिहून ठेवले होते. जेव्हा बाबासाहेबांचा मृत्यू झाला तेव्हा ते पूर्ण तुटून गेले होते आणि खूप रडू लागले आणि मग त्यांनी अन्न सोडून आपले देह त्यागले. 6 डिसेंबरला बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण झाला. त्याच 14 दिवसात म्हणजे 20 डिसेंबरला गाडगेबाबांचा महापरिनिर्वाण झाला. संत कबीर केवल कवि ही नहीं बल्कि एक सच्चे समाज सुधारक भी थे. बाबा साहब संत कबीर को अपना गुरु मानते थे. उनका जन्म वाराणसी में सन 1398 में हुआ. नीरू और नीमा दंपत्ति ने उनका पालन पोषण किया. वो जुलाहे जाति के थे. उनकी पत्नी का नाम लोई था. उनके पुत्र का नाम कमल और पुत्र का नाम कमली था. संत कबीर स्वतंत्र विचारों के थे. उस समय शिक्षा के दरवाजे अछूतों के लिए खुले न होने के कारण वह एक भी दिन स्कूल नहीं गए थे. वह कहते थे, मसी कागज छुओ नहीं, कलम कहो नहीं हाथ. संत कबीर समाज को सरल भाषा में संदेश देते थे. समाज में उपस्थित विभिन्न प्रकार की समाज विरोधी कुरीतियां तथा भेदभाव जैसे ऊंच नीच, जाति पाति, धार्मिक आडंबर व रूढ़िवादिता के वे घोर विरोधी थे. संत कबीर वर्ण व्यवस्था का विरोध करते थे. उन्होंने न ब्राह्मण के नेतृत्व को स्वीकार किया और न मुल्ला के. वह कहते थे, हमरा झगड़ा रहा न को, पंडित मुल्ला छोड़े दो, अल्लाह राम का गम नहीं, तह घर किया कबीर. कबीर उस वैदिक सिद्धांत को नहीं मानते थे कि 4 वर्णों ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य और शूद्र की उत्पत्ति ब्रह्मा के क्रमश 4 अंगों मुख, भुजा, जांग और पांव से हुई है. सच के लिए बुद्धिज्म और ब्राह्मणिज्म के बीच संघर्ष रहा है. बुद्ध ने बेहद आसान शब्दों में सत्य की व्याख्या बताई थी. इंद्रियों को जो समझ में आए वही सत्य है. बल्कि ब्राह्मणों का कहना है कि जो वेदों के अनुसार है, यानी वेद जिसे कहते हैं वही सत्य है. संत कबीर कहते थे, मैं कहता अखियन देखी, तू कहता कागज की लेखी. अर्थात तुम तो कागज पर लिखने के आधार पर बात करते हो, परंतु मैं तो आंखों देखी बात करता हूँ. संत कबीर जानते थे कि सारा समाज भक्ति में डूबा हुआ है और वह मानसिक गुलाम है. सच क्या है वह पहचान नहीं सकता. इस संदर्भ में कबीर कहते थे, साधो देखो जग बौराना, साची कही तो मारन धावे, झूठे जगपति आना. अर्थात देखो साधु, सारी दुनिया पागल हो गई है. सच्ची बात कहो तो मारने को दौड़ते हैं, लेकिन झूठ पर सबका विश्वास है. आज भी हम इस बात का अनुभव कर सकते हैं. संत कबीर भी इसी समाज को जागरूक कर संघर्ष करते थे. यह मुक्ति की काफी बड़ी लड़ाई है जिसमें कार्यकर्ताओं का घर भी जल सकता है, और इस लड़ाई को लड़ने के लिए संत कबीर ने ऐसे कार्यकर्ता तैयार किए. वह कहते थे, कबीरा खड़ा बाजार में लिए लुकाटी हाथ, जो घर फूके अपनों चले हमारे साथ. संत कबीर ने संघर्षरत हिंदू और इस्लाम धर्म के ठेकेदारों, काजी और मुल्ला
एवं पंडित और पुजारियों के ब्रह्मचारों तथा अंधविश्वासों का खंडन किया। अपने विचारों और वाणियों द्वारा आज से लगभग 500 वर्ष पहले उन्होंने एक धर्मनिरपेक्ष समाज की कल्पना ही नहीं की, नींव भी रखी। कबीर सचमुच एक नए युग के प्रवर्तक थे, युग निर्माता थे। काही हम भूल न जाय या अभियानाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या कार्यक्रमाला, गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला, लग्न कार्याच्या कार्यक्रमाला, निरोप समारंभाला, लग्न वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आणि दिवंगत व्यक्तीच्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमाला सुद्धा कॅडर कॅम्पचे आयोजन होत असतात। अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये निमंत्रितांना नेहमीच्या भोजनासोबत चळवळीच्या विचारांचे खाद्य सुद्धा देण्यात येत आहे। काही हम भूल न जाय या अभियानाच्या माध्यमातून उचललेले हे एक परिवर्तनीय आणि क्रांतिकारी पाऊल आहे। दरवर्षी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांना 15-15 तास अभ्यास करण्याचे चॅलेंज दिले जातात। यावर्षी तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सुद्धा 12 तास अभ्यास करण्याचे चॅलेंज दिले गेले होते। अभ्यासाच्या या चॅलेंजला विविध जिल्ह्यातून उदंड प्रतिसाद मिळत असतो आणि सर्व विद्यार्थी अभ्यासाच्या या चॅलेंजला सहजरित्या पार करीत असतात। मार्च 1927 कुलाबा येथील मान गावातली भरलेली सभा। घाटावर अनेक परिषदा झाल्या, त्याच मुलांनी काही जागेत सभा झाली। जागृतीचा विस्तार तुम्ही कधी देता कामा नये, या कामासाठी तुम्हाला काही पुढाऱ्यांची गरज लागेल। मार्गदर्शिकाशिवाय मार्ग चालवणं अशक्य वाटते। दुसरा विषय 24 डिसेंबर 1944 मद्रास येथील भाषण। आपले उद्दिष्ट काय आहे हे नीटपणे समजून घ्या। शासन कधी म्हणणे हेच आपले उद्दिष्ट व आकांक्षा आहे, हे तुमच्या मनात ठसू द्या, तुमच्या घराच्या भिंतीमध्ये कोरून ठेवा, म्हणजे दररोज तुम्हाला आठवण येईल की ज्या आकांक्षांनी आम्ही राशी बाळगू ना, त्यासाठी आम्ही लढत आहोत, ते काही लहान सहान संकुचित देह नाही। शासन नोकऱ्यांसाठी किंवा सवलतींसाठी आपला लढा नाही, आपल्या अंतःकरणातील आकांक्षा फारच मोठ्या आहे। शासन कधी म्हणणे हीच ती आकांक्षा आहे, ती कृतीत उतरण्यासाठी किती प्रयत्न करावे लागेल ते मग तुमच्या ध्यानात येईल। केवळ निवेदनाचा किंवा शब्दांचा काय उपयोग होणार नाही। 29 फरवरी 1936 को जलगांव जिले के पूर्व खानदेश में अस्पृश्य चामार लोगों ने धर्मांतरण की घोषणा का समर्थन किया। 15 अप्रैल 1936 को एनिलेशन ऑफ कास्ट यह भाषण जो जात पात तोड़क मंडल की परिषद के उपलक्ष्य में तैयार किया था उसे प्रकाशित किया। 22 मई 1936 को लखनऊ के टाउन हॉल में आयोजित अखिल भारतीय डिप्रेस्ड क्लासेस सभा में 9 प्रांतों के अछूतों ने डॉक्टर अंबेडकर के धर्मांतरण की घोषणा का समर्थन किया। 30-31 मई 1936 को डॉक्टर अंबेडकर ने येवला परिषद में की गई धर्मांतरण की घोषणा के बारे में लोगों की राय जानने के लिए दादर यहाँ महार परिषद का आयोजन किया था। 31 मई को डॉक्टर अंबेडकर ने उनका प्रसिद्ध भाषण मुक्ति कौन पथे अर्थात मुक्ति किस मार्ग से है दिया। उनके भाषण के प्रमुख अंश इस तरह थे: अगर आपको आत्मसम्मान मिलाना है तो धर्मांतरण करो, यदि आपको स्वतंत्रता चाहिए हो तो धर्मांतरण करो, यदि आपको समता चाहिए हो तो धर्मांतरण करो, यदि आपको सहकारिता एवं बंधुत्व के आधार पर समाज बनाना है तो धर्मांतरण करो, यदि आपको शक्ति चाहिए तो धर्मांतरण करो, यदि आप जिस दुनिया में रहते हैं उसे खुशहाल सुखी देखना चाहते हो तो धर्मांतरण करो। जून 1936 को डॉक्टर अंबेडकर ने सर्वपल्ली राधाकृष्णन का हिंदू थ्योरी को जवाब देते हुए यह प्रश्न निर्माण किया कि वे किस स्तर पर जीवित है। केवल जीवित रहने से सम्मान से जीवित रहा जा सकता है। 15 अगस्त 1936 को 1935 के गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट के तहत होने वाले सर्वसाधारण चुनाव से लड़ने के लिए डॉक्टर अंबेडकर ने इंडिपेंडेंट लेबर पार्टी की स्थापना की थी। 11 नवंबर 1936 को वे जिनेवा से हाथ हुए लंदन पहुंचे। उनका मुख्य उद्देश्य दलित वर्ग के धर्मांतरण से होने वाले परिस्थितियों को कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट से सलाह करना था। 1937 में उन्होंने बॉम्बे में म्युनिसिपल वर्कर यूनियन संगठित किया। 23 जनवरी 1939 को किसानों की सभा को उनके भाषण में संबोधित किया। 17 मार्च 1939 को वे मुंबई के मिल कामगारों पर पुलिस द्वारा किए गए प्रश्न डॉक्टर अंबेडकर ने मुंबई असेंबली में उठाए थे। आरक्षण यानी प्रतिनिधित्व हमारे समाज का हमारे देश में 1895 में जब शाहू महाराज ने कोल्हापुर का राजपाट संभाला तो
उस दौरान सामान्य प्रशासन के कुल 71 पदों में से 60 पदों पर ब्राह्मण अधिकारी नियुक्त थे और 11 पदों पर गैर ब्राह्मण नियुक्त थे। शाहू महाराज ने देखा और उनके मन में यह ख्याल आया कि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य जिनकी संख्या इतनी कम है, जो केवल भारत के 15% में आते हैं, वह तो सारे पदों पर कब्जा जमाए बैठे हैं। और फिर क्या, इसी बात का विद्रोह करते हुए 26 जुलाई 1902 को 50% सरकारी नौकरियां आरक्षित करने का ऐतिहासिक आदेश दिया। शाहू महाराज ने जारी किए हुए आदेश पत्रों में यह स्पष्ट रूप से कहा कि सरकारी नौकरियों में जितनी भी सीटें रिक्त होंगी, उनमें से 50% सीटें पिछड़े वर्गों से भरी जाएं। और यहाँ से शुरुआत हुई हमारे हक की, आरक्षण की। अब समझते हैं कि आरक्षण है क्या। भारतीय समाज में प्राचीन काल से मूल निवासियों को भिन्न भिन्न जातियों या कास्ट में बांट दिया गया है। उच्च जाति जिनमें ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आते हैं, और पिछड़ी जाति जिनमें शूद्र, जिन्हें ओबीसी कहते हैं, और अतिशूद्र जिन्हें एससी एसटी कहते हैं, और उन्हें निश्चित काम सौंप दिए गए हैं। उच्च जाति वाले लोग पंडित, गुरु, व्यापारी आदि बन सकते हैं, और पिछड़ी जाति वाले लोग कूड़े उठाएंगे, कचरा व गंदी नालियां साफ करेंगे इत्यादि। इसी दाग को साफ करने के लिए शाहू जी महाराज ने आरक्षण की घोषणा की। आरक्षण किसी का हक छीन के किसी और को नहीं देता, बल्कि आरक्षण मौका देता है योग्य व्यक्ति को उसका उचित स्थान पाने के लिए। शाहू जी के ऐतिहासिक आरक्षण वाली घोषणा के बाद एक बार सांगली के वकील अभ्यंकर ने शाहू जी से कहा, महाराज, आप जो जाति के आधार पर आरक्षण देते हैं वह मेरे हिसाब से उचित नहीं है। ये बात को सुनकर शाहू जी उन्हें अपने साथ घोड़ों के अस्तबल ले गए। वहां उन्होंने अश्वपालकों से कहा, आज सभी घोड़ों के लिए एक साथ बीचों बीच उनका सारा खाना रख दो, जिसमें घास फूस से लेकर चने तक सब हो, और सभी घोड़ों को खोल दो। परिणाम स्वरूप कमजोर घोड़े पीछे रह गए, मजबूत घोड़ों ने सारा खाना खा लिया। कमजोर घोड़े उन तक पहुंच ही नहीं पाए। फिर शाहू जी ने अभ्यंकर से कहा, अभ्यंकर, मुझे दोष ना देना, हमने तो सबको समान अवसर ही दिया था। मुझे मालूम है कि लोग आरक्षण का विरोध कर रहे हैं, लेकिन अगर कमजोर घोड़ों को अलग से खाना नहीं दिया गया तो वह पीछे रह जाएंगे और मजबूत घोड़ों की बराबरी नहीं कर पाएंगे। शिक्षणाच्या लढ्यात दिले गोरगरिबांना शिष्यवृत्तीचे वरदान, छत्रपती शाहू महाराज तर महाराष्ट्राची शान। गोरगरिबांच्या झोपडीमध्ये ज्ञानाचा दिवा पेटावा म्हणून आयुष्यभर दिव्याप्रमाणे तेवत राहणारा एक नंददीप, 18 पगड जातींना एकाच पंक्तीत जेव घालणारा महामानव, कोल्हापूर संस्थानातील रयत, त्या रयतेतील माणसे आणि माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा रयत राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज होय। शाहू महाराजांनी 2 पातळ्यावर स्त्रीमुक्तीचे कार्य केले। पहिले म्हणजे स्त्री शिक्षित व्हावी यासाठी केलेले प्रयत्न, आणि दुसरे म्हणजे स्त्रियांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण व्हावे यासाठी केलेले कायदे। पहिले म्हणजे स्त्री शिक्षण। शाहू महाराजांनी स्त्री शिक्षणाची सुरुवातच आपल्या घरातून केली। त्यांनी स्वतः आपल्या सुनेला उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन केले। मुलींना शिक्षण घेता यावे यासाठी फी माफीचे धोरण अवलंबले। पुरुष नवरा जर मरण पावला तर मुलींना खूप कमी वयामध्ये विधवा व्हावे लागत असे, आणि ही रूढी परंपरा मोडून काढण्यासाठी आणि मुलींना, स्त्रियांना, जातींना सन्मान मिळावा, त्यांना त्यांच्या भावनांचा हक्क मिळावा यासाठी शाहू महाराजांनी 1917 साली विधवा पुनर्विवाह कायदा केला। जुलै 1919 मध्ये स्त्रियांना क्रूरपणे वागवण्याचे बंद करण्याचा कायदा केला, आणि या कायद्यातील गुन्ह्याची तरतूद अशी होती की गुन्हेगाराला 200 रुपये दंड आणि 6 महिन्याची जेल अशी शिक्षेची तरतूद होती। त्यानंतर आहे काडीमोड म्हणजेच घटस्फोट कायदा। 2 ऑगस्ट 1919 रोजी शाहू महाराजांनी काडी मोडण्याचे नियम म्हणजेच घटस्फोटाचा हा कायदा केला। या कायद्यामध्ये स्त्रियांना स्वतःचे संरक्षण करता यावे आणि तिला तिची पोटगी द्यावी अशी तरतूद करण्यात आली होती। त्यानंतर आंतरधर्मीय व आंतरजातीय कायदा। जुलै 1919 मध्ये आंतरधर्मीय व आंतरजातीय कायदा विवाहास मान्यता देणारा व नोंदणी पद्धती असा कायदा शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात लागू केला। या कायद्याअंतर्गत शाहू महाराजांनी तिथे कायद्यामध्ये असे सांगितले
की ज्या मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाले असेल तर तिला तिच्या पसंतीच्या कोणत्याही धर्माच्या किंवा जातीच्या मुलाशी कायदेशीर हक्काने लग्न करता येईल. त्यामुळे आपल्याला दिसून येते की स्त्री स्वातंत्र्याच्या दृष्टीने हा कायदा किती क्रांतिकारी ठरावा इतका महत्त्वाचा आहे. त्यानंतर जोगतिनी प्रतिबंध कायदा, जोगतिनी, मुरडी, देवदासी, भाविन इत्यादी अत्यंत अनैतिक व कनिष्ठ दर्जाचे जीवन जगणाऱ्या या स्त्रियांच्या संदर्भात 17 जानेवारी 1920 रोजी हा कायदा शाहू महाराजांनी केला. देवाच्या नावानेच लहानपणी सोडलेल्या या स्त्रियांना पुढे अत्यंत अनैतिक व आयुष्य खूप वाईट परिस्थितीने जगावे लागत असे. महाराजांनी हा कायदा करून या स्त्रियांना देवाला सोडल्यामुळे जे विशिष्ट हक्क प्राप्त होतात तेच कायद्याने रद्द केले. अशा प्रकारे अनेक प्रकारच्या अन्यायापासून स्त्री जातीचे मुक्तता करणारे कायदे शाहू महाराजांनी केले. कोल्हापूर संस्थानात 1881 मध्ये राजाराम हायस्कूलमध्ये 441 विद्यार्थी होते. त्यातील 368 ब्राह्मण विद्यार्थी होते. राजाराम महाविद्यालयातील उच्च शिक्षण घेतलेले 61 विद्यार्थी होते. त्यातील 55 विद्यार्थी ब्राह्मण समाजातील होते. शिक्षणातील ही विषमता शाहूजी महाराजांच्या करडी नजरेतून लपून राहू शकली नाही. ही विषमता संपविण्यासाठी त्यांनी 23 वसतिगृहाची स्थापना केली, ज्यात सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी होती. शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये इतके सारे हॉस्टेलची स्थापना केली की कोल्हापूरला मदर ऑफ हॉस्टेल म्हटले गेले. या वसतिगृहामध्ये गरिबांचे शिक्षण खंडित होऊ नये म्हणून अल्पदारात भोजन व निवासांची व्यवस्था करण्यात आली. असे असूनही आर्थिक परिस्थितीमुळे किमान शुल्क न भरू शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रिन्स शिवाजी मराठा फ्री बोर्डिंग ही संस्था स्थापन करण्यात आली. मुस्लिम बोर्डिंगची स्थापना 1906 केले. लिंगायत बोर्डिंगची स्थापना 1907 केले. मिस क्लर्क वसतिगृहाची स्थापना 1907 केले. नामदेव बोर्डिंगची स्थापना 1911 केले. कायस्थ प्रभू बोर्डिंगची स्थापना 1912 केले. सारस्वत बोर्डिंगची स्थापना 1912 केले. पांचाल ब्राह्मण बोर्डिंगची स्थापना 1912 केले. भारतीय ख्रिश्चन वसतिगृहाची स्थापना 1915 केले. औरंकल बोर्डिंगची स्थापना 1916 केले. आर्य समाज गुरुकुलची स्थापना 1918 केले. वैश्य बोर्डिंगची स्थापना 1918 केले. ढोर चमार बोर्डिंगची स्थापना 1919 केले. शाहू वैदिक बोर्डिंगची स्थापना 1920 केले. सोमवंशीय आर्य क्षत्रियास बोर्डिंगची स्थापना 1920 केले. ही वसतिगृहे काढण्यात आल्या. शिक्षणाशिवाय लोकस्थायी व्यवस्था यशस्वी होऊ शकत नाही असे शाहू महाराजांचे मत होते. शाहूजी छत्रपती अनेकदा म्हणायचे, आम्हाला आमच्या राजकीय लोकशाहीचे सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत रूपांतर करायचे आहे. ज्या दिवशी आपले लोक 4थी पर्यंत शिकतील त्या दिवशी आम्ही आपल्या राजकारभाराची सूत्रे आमच्या लोकांच्या हाती सोपवू आणि त्याच्यात सामील सुद्धा होऊ. असे आपण बघू शकतो की शाहू महाराजांनी शिक्षणाला इतके महत्व दिले. कांशीराम जी का जीवन त्याग और निष्ठा का उत्कृष्ट उदाहरण है. उन्होंने सामाजिक परिवर्तन और आर्थिक मुक्ति को अपने जीवन का लक्ष्य निर्धारित किया तथा इसकी प्राप्ति के लिए अपने आप को पूरी तरह समर्पित कर दिया. कांशीराम जी ने एक ऐसा मार्ग चुना था जिसके नेता भी वे स्वयं थे तथा कार्यकर्ता भी वे स्वयं थे. इसलिए उन्होंने एक विस्तृत योजना तैयार की. उन्होंने बहुजनवाद की थीसिस विकसित की, जिसके अनुसार ब्राह्मण, क्षत्रिय और वैश्य 15% अल्पजन मनुवादी शोषक है तथा दलित, पिछड़ा और अल्पसंख्यक 85% बहुजन समाज शोषित है. अर्थात कांशीराम जी ने 15% वर्सेस 85% की लड़ाई का फॉर्मूला तय किया. कांशीराम जी राजसत्ता को मास्टर चाबी कहते थे. वे राजसत्ता को साध्य नहीं साधन मानते थे जिससे सामाजिक परिवर्तन और आर्थिक मुक्ति के लक्ष्य को प्राप्त किया जा सके. राजसत्ता की चाबी पाने के लिए कांशीराम जी ने समय अंतराल योजनाबद्ध तरीके से 3 संगठन की स्थापना की. पहला, बामसेफ की स्थापना 6 दिसंबर 1978 को बाबा साहब के परिनिर्वाण दिवस पर कांशीराम जी ने बैकवर्ड एंड माइनॉरिटीज कम्युनिटीज एम्प्लॉयज फेडरेशन बामसेफ का गठन किया. बामसेफ एक नॉन पॉलिटिकल, नॉन रिलीजियस और नॉन एजुटेशनल संगठन था. यह कर्मचारियों का संगठन होते हुए भी कर्मचारियों के लिए कोई कार्य नहीं करेगा, बल्कि इसके पीछे कांशीराम जी की धारणा यह थी कि बामसेफ के कर्मचारी अपने समाज को अपना टाइम, टैलेंट और ट्रेजर वापस देंगे.
दूसरा, कांशीराम जी ने बुद्धिस्ट रिसर्च सेंटर की स्थापना की। तीसरा, DS4 की स्थापना। बामसेफ के गठन के 3 वर्ष बाद 6 दिसंबर 1981 को बाबा साहब के परिनिर्वाण दिवस पर कांशीराम जी ने DS4 का गठन किया। इस संगठन का पूरा नाम दलित शोषित समाज संघर्ष समिति था। यह संगठन राजनीतिक दल तो नहीं था, लेकिन इसकी गतिविधियां राजनीतिक दल जैसी ही थी। अब बामसेफ और DS4 की गतिविधियां से गैर राजनीतिक जड़ें मजबूत हो चुकी थी। ज्योतिबा फुलेंनी गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड, ब्राह्मणाचा कसब सारख्या पुस्तका व तृतीय रत्न सारखे नाटक लिहिले। त्यांनी हे सगळे कार्य तेव्हा केले जेव्हा पेशवाई नुकतीच संपली होती, आणि हा तोच काळ आहे मित्रांनो जेव्हा ब्राह्मणवाद सर्वात जास्त बोकाडलेला होता। आपल्याला असं दिसून येते की आपले जेवढेही महापुरुष आहेत ज्यांनी रूढीवादी परंपरेच्या खिलाफ काम केले, ज्यांनी रूढीवादी परंपरेच्या खिलाफ समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्व महापुरुषांवर हल्ले घडवण्याचे प्रयत्न करण्यात आले। तसेच आपले महात्मा फुलेंच्या खिलाफ 2 माणसं पाठवण्यात आली होती जे की त्यांचे जीव घेण्यासाठी गेलेले होते। पण महात्मा फुलेंचे विचार ऐकल्यानंतर ते दोन्ही माणसं आपलं हृदय परिवर्तन करून घेतात आणि ते फुलेंचे अंगरक्षक म्हणून त्या पुढे राहतात। जेव्हा फुलेंच्या उजव्या बाजूला लकवा मारला होता तर ते उजव्या हाताने लिहू शकत नव्हते, पण त्यांनी डाव्या हाताने लिहून लिहून आपले जे काम आहेत समाजाचे ते सुरू ठेवले। एक प्रसंग त्यांच्या जीवनात असा सुद्धा येतो की विषमतावादी लोक त्यांना थांबवू शकत नव्हते, तर त्यांनी त्यांच्या बाबांना भडकावले त्यांच्या खिलाफ आणि म्हटले की बघा तुमचा मुलगा आणि तुमची सून कसे अधर्म करत आहेत, हे शूद्र अतिशूद्र आणि महिलांना शिक्षित करत आहेत। त्यांचे बाबा त्यांच्यावर भडकतात आणि त्यांना म्हणतात यदि तू हे समाजकार्य सोडला नाही तर तुला माझे घर सोडावं लागतील। मित्रांनो, फुल्यांनी घर सोडणं पसंत केले, त्यांनी आपल्या बाबांना सोडलं, पण त्यांनी समाजाचे कार्य देखील सोडले नाही। फुले अखेर 28 नोव्हेंबर 1890 रोजी आपणातून निघून गेले। महात्मा फुले यांच्या शेवटी 2 ओळी सांगतो आणि इथेच थांबणार। आता तुम्हाला मागे सरायची गरज नाही, आता तुम्हाला मागे सरायची गरज नाही, मनुवादाला नकारा, शिक्षण मिळताच मिळेल तुम्हाला सुख सगळं, माझ्या गोष्टीचा विश्वास करा, माझ्या गोष्टीचा विश्वास करा। बाबा साहेब डॉक्टर आम्बेडकर इसी नागपुर के कस्तूरचंद पार्क में 25 और 26 दिसंबर 1946 को आयोजित अखिल भारतीय अनुसूचित जाति छात्र परिसंघ के सम्मेलन में विद्यार्थियों के मन में 2 बातें भरना चाहते थे, वह मैं आपको आज बताना चाहता हूँ। पहली बात, हम यह सिद्ध करें कि यदि हमें अवसर दिए जाए तो हम बुद्धि और क्षमता से किसी से कम नहीं है। और दूसरी, हम यह सिद्ध करें कि हम केवल व्यक्तिगत सुख के मार्ग पर नहीं चलना चाहते, बल्कि अपने समुदाय को उस दिशा ले जाना चाहते जहाँ वे मुक्त हो, मजबूत हो और सम्माननीय हो। यदि हमारे मन में 2 उद्दिष्ट बदले तो आज की विद्यार्थी परिषद अपने अस्तित्व को बहुत ऊंची सीमा तक ठहरा पाएंगी। मुझे विश्वास है कि यह करेंगी। अंत में मैं इतना ही कहना चाहता हूँ कि अपने भविष्य के निर्माण हेतु वर्तमान सुविधाओं बल्कि आवश्यकताओं का भी त्याग करने को तैयार रहना होगा। Baba Sahib said that democracy is not merely a form of government. It is primarily a mode of associated living, of conjoined communicated experience. It is essentially an attitude of respect and reverence towards fellow men. Democracy is another name for equality. The soul of democracy is the doctrine of one man, one value. He believed that in democracy, revolutionary changes can be achieved in the social and economic life of the people without bloodshed. Shahu Maharaj made people understand the meaning of self-respect, self-help and faith in their leadership. He encouraged local industries and agriculture by organizing fairs and marketplaces in Kolhapur and elsewhere. These reforms ensured social freedom to every citizen of his state in every walk of life because its basis was social democracy. He once said, "It has been my earnest wish and constant endeavor to educate the masses, to inspire them with a higher standard of life, root out superstition with its canons that have led to a singularly artificial state of society."
Shahu Maharaj, the inertia of the ages has to be overcome and the old order has to be changed out and out. The Maharaja in Mangaon conference told the gathering that they had found their leader in Dr. Ambedkar, who would work for their amelioration, and later he drafted the Constitution of India. He established political democracy in India by a constitutional law saying on the 26th of January 1950, we are going to enter into a life of contradictions. In politics, we would have equality, but in social and economic life, we would have inequalities. To maintain democracy not merely in form, but also in fact, we must do three things. The first, we must is to hold the constitutional methods of achieving our political, social, and economic objectives. Second, not lay our liberties at the feet of even the great man and trust him with his powers that enables him to subvert the institution, because in politics, bhakti or hero worship is a sure road to degradation and to eventual dictatorship. And lastly, we must make our political democracy a social democracy as well. Political democracy cannot last unless there lies at the base of its social democracy. Shahu Maharaj worked with strength, dedication, intelligence, and exerted his authority despite many hurdles. That is why Shahu Maharaj is still relevant today as much as 150 years ago. Our best tribute to Chhatrapati Shahuji Maharaj on his 150th birthday anniversary would be establishing social democracy in India. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची बुद्ध धम्माकडे वाटचाल 1935ला सुरू झाली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, दुर्दैवाने अस्पृश्य असा डाग घेऊन मी जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. तथापि हा नीच दर्जा झुंगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे आणि ते मी करणारच, याबद्दल मुळीच संशय नको. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की हिंदू म्हणून घेत मी मरणार नाही. अशी घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 13 ऑक्टोबर 1935ला येवला येथे करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फरन्सला सुद्धा हजर होते. बुद्ध धम्मा देव अथवा आत्मा नाही जे समाजाला वाचू शकेल. दुसरं असं म्हणतात की धर्मनिरपेक्ष व्यवस्था बुद्ध धम्माची मान्यता मिळाल्याशिवाय फार काळ टिकू शकत नाही. आणि तिसरं असं म्हणतात, मला असे वाटते की बुद्ध धम्म मार्क्सवादाला आणि त्याच्या साम्यवादाला म्हणजेच मार्क्सिझम आणि कम्युनिझम याला पूर्ण उत्तर आहे. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देताना बाबासाहेब असे म्हणतात, काही लोक म्हणतात की तुम्ही धर्मांतर करण्यास इतका अवधी का लावला, इतके दिवस काय करीत होते. हा प्रश्न महत्वाचा आहे. धर्म पटवून देणे हे काम सोपे नाही. ते एका माणसाचे काम नव्हे. धर्माबाबत विचार करणाऱ्या कोणत्याही माणसाचे समजून येईल, माझ्यावर जेवढी जबाबदारी आहे जगातील कोणत्याही माणसावर नाही. मला अधिक आयुष्य लाभल्यास मी योजलेले कार्य पूर्ण करीन. त्यांनी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या दीक्षाभूमी येथे धर्मांतर केले आणि 6 डिसेंबर 1956ला आपल्यातनं निघून गेले. ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला त्याच दिवशी त्यांनी त्यांची पुस्तक बुद्ध आणि त्यांचा धम्म म्हणजेच बुद्ध अँड हिज धम्म ही पुस्तक पूर्ण करून आपल्याला देऊन गेले. ज्या प्रकारे बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातल्या अखेरच्या क्षणापर्यंत कार्य केले, तशीच आपली सुद्धा जबाबदारी आहे की आपण सुद्धा या समाजात या मुवमेंटमध्ये काम केलं पाहिजे. आणि आपल्याला माहितीच आहे की ज्या मुवमेंटमध्ये काम नाही करत त्यांना बाबासाहेब शेणातले किडे असे संबोधतात. तर आपल्याला समजलं पाहिजे की आपण कोण. सावित्रीबाई यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावात झाले. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवासे पाटील होते व त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई. त्या जेव्हा 9 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांचे लग्न 13 वर्षाच्या ज्योतिराव फुले यांच्याशी झाले. सावित्रीबाई अशिक्षित होत्या म्हणून ज्योतिरावांनी त्यांना शिकवले आणि शिकल्यानंतर त्या जेव्हा मात्र 17 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांनी पुणे भिडेवाडा इथे मुलींची पहिली शाळा 1 जानेवारी 1848 रोजी सुरू केली व त्या भारताच्या सर्वात पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या. सावित्रीबाई जेव्हा मुलींना शिकवायला शाळेत जायच्या तेव्हा लोक त्यांच्यावर शेण, गोटे, किचड फेकायचे. म्हणून सावित्रीबाई नेहमी 2 साड्या कॅरी करून जायच्या, जेणेकरून जी साडी खराब झाली आहे तिला बदलून दुसरी साडी घालून मुलींना शिकवू शकतील. सावित्रीबाईंनी प्रत्येक जातीच्या प्रत्येक धर्माच्या मुलींना शिक्षण दिले.
त्यांनी अनेक शाळा काढल्या. सावित्रीबाई फुले हे शूद्रांना शिक्षित व कठोर परिश्रम करण्याचे आवाहन करत होत्या. त्या कवितेच्या माध्यमातून विषमतावादी शासनाचा विरोध करत होत्या व बहिष्कृतांच्या शौर्यावर कविता लिहत होत्या. विषमतावादी लोकांनी याचा विरोध केला आणि ज्योतिराव फुले यांचे जे वडील होते गोविंदराव फुले यांना धमकावले. आणि म्हणून गोविंदराव फुले यांनी फुले दाम्पत्यांना ओन्ली 2 ऑप्शन दिले, ज्याच्यामधून पहिला होता की एक तर तुम्ही समाजकार्य बंद करा किंवा घर सोडून चालले जा. आणि आपल्या फुले दाम्पत्यांनी आपल्या समाजासाठी घर सोडले. ज्योतिरावांच्या मृत्यूनंतरही सावित्री आईंनी समाजाचे कार्य सुरूच ठेवले व आपल्या जीवाची पर्वा न करता प्लेग झालेल्या रुग्णांची दिवस रात्र एक करून सेवा केली. अंततः त्यांनाही हे प्लेगचे डिसीज झाले तरी ते सेवा करत राहिले आणि 10 मार्च 1898 रोजी त्यांचे मृत्यू झाले. परंतु त्या काळातल्या शिक्षणाच्या क्रांतीवर प्रतिक्रांती आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर आज सावित्रीबाई जिवंत असत्या आणि शिक्षित असलेल्या महिलांना जर त्यांनी बघितले असते तर त्यांना अत्यंत निराशा आली असती. कारण आजच्या काळातल्या महिला शिक्षण घेऊन फक्त स्वतःपर्यंत मर्यादित आहे. त्यांच्याकडे समाजासाठी वेळ नाही आहे. इतर कामं जसे की बीसी पार्टी, सोशल मीडिया यामध्ये गुंतून आहे. आपल्या महापुरुषांना आपल्यापासून हे बिल्कुल अपेक्षित नहीं है. पुणे करार क्या है यह समझने के लिए हमें सबसे पहले कम्युनल अवार्ड को जानना होगा, और कम्युनल अवार्ड क्या है यह समझने के लिए हमें सबसे पहले उस समय के गवर्नेंस पॉलिसीज को जानना होगा. द रेगुलेशन एक्ट ऑफ 1773, द गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट 1858, यह इनमें से कुछ है. द गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट 1909, जिसे मॉर्लिमेंटल रिफॉर्म्स भी कहा जाता है, यह कानून के अंतर्गत मुस्लिमों को 1909 में ही उनका सेपरेट इलेक्टोरेट का अधिकार मिल गया था. द गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट 1919, जिसका मकसद था भारतीयों का लेजिस्लेटिव काउंसिल में प्रतिनिधित्व बढ़ाना. अंग्रेजों को भारत में बहिष्कृतों के साथ होने वाले व्यवहार से परिचित थे और अब तो वो बाबा साहब के विद्वत्ता के बारे में भी जान चुके थे, तो उन्हें न्यायसंगत व्यवहार करना पड़ा. दूसरी गोलमेज परिषद में जैसे ही गांधी वहां पहुंचे तो उनका पहला प्रश्न यही था कि बाबा साहब यहाँ क्या कर रहे हैं. जब भारत से कई तारे लंदन में आई कि बाबा साहब हमारे प्रतिनिधि है, तब जाके गांधी को यह बात माननी पड़ी. इसी परिषद में बाबा साहब ने सेपरेट इलेक्टोरेट की मांग की. यह समाप्त होते ही सारे प्रतिनिधि वापस भारत लौटे. 16 अगस्त 1932 को अंग्रेजों द्वारा कम्युनल अवार्ड सैंक्शन किया गया, जिसके तहत बहिष्कृतों को 78 सीट्स मिली. गांधी को जैसे ही ये पता चला तो उन्होंने जी तोड़ उसका विरोध करने लगे और उन्होंने अंग्रेजों से इसे रद्द करने की मांग की. पर जब अंग्रेज नहीं माने तो वह 20 सितंबर 1932 को पुणे के यरवड़ा में आमरण उपोषण पर बैठ गए. पर फिर वापस बाबा साहब दबाव में आकर उन्होंने कहा, रोते रोते कहा कि अगर गांधी के प्राणों को कुछ हो गया तो मेरे समाज के बड़े पैमाने पर हत्याएं होगी और फिर मैं यह अधिकार रखकर क्या करूंगा. तो बाबा साहब को 24 सितंबर 1932 को यह सेपरेट इलेक्टोरेट वापस लेना पड़ा और पुणे पैक्ट साइन हुआ. इसी पुणे करार को बाबा साहब ने इसका धिक्कार दिवस 1933 और 1946 में मनाया. कांशीराम साहब कहते हैं कि चमचा युग की शुरुआत यहाँ से ही हुई. आज या विद्यार्थी परिषदेमध्ये आपण सर्वांनी आपल्या बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांचे मत, त्यांनी जी तयारी केली ते आपण सर्वांनी बघितलं. आणि आपले विद्यार्थी यांनी आपल्या महापुरुषांचा इतिहास आज आपल्या पुढे मांडला. बोटावर मोजता येतील एवढ्या महापुरुषांचे नाव आपल्याला माहिती आहे, पण मान्यवर कांशीराम साहेब म्हणतात की हा 100हून अधिक महापुरुषांचा संघर्ष आहे. आणि हा संघर्ष 108 वर्ष सतत चाललेला संघर्ष आहे. महात्मा ज्योतिबा फुले 1 जानेवारी 1848 पासून हा मोजला जातो, तर बाबासाहेब 6 डिसेंबर 1956 ला आपल्यामधून निघून गेले. हा 108 वर्षाचा कालावधी. आणि मग पुढे मान्यवर कांशीराम साहेब 2006 पर्यंत आपल्यामध्ये होते. तर तोही काळ जर आपण मोजला तर हा 158 वर्षाचा संघर्ष होतो.
तर हा जो संघर्ष आहे, या संघर्षाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये फार बदल झालेले आहे, फार प्रगती झाली आहे. आपल्या जीवनामध्ये म्हणजे बहुजन समाजाच्या जीवनामध्ये बदल एकदम येत नाही, तो थोडा थोडा येतो सोसायटीमध्ये चेंज. कधी गती त्याची जास्त असते, कधी कमी असते. आपला बहुजन समाज काय प्रगती केली या संदर्भामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी बरीचशी माहिती दिली. अश्विनीताईंनी सुद्धा इतिहासावर प्रकाश टाकला. काय होती आपल्या समाजाची स्थिती, माणूस म्हणून माणसासारखं वागणूक मिळत नव्हती. आज एवढा मान सन्मानाने बसलो आहोत, असं आम्हाला स्वतंत्रपणे कुठे जाताही येत नव्हतं. आज या विचार मंचावरून विचार मांडतो आहे, हा सुद्धा अधिकार नव्हता. सोप्या शब्दामध्ये गुलाम होतो आपण, गुलाम. आणि मग या गुलामीला ओळखलं आमच्या महापुरुषांनी. या देशाचा इतिहासच बाबासाहेब म्हणतात की क्रांती आणि प्रतिक्रांतीचा आहे, बुद्धिझम वर्सेस ब्राह्मणिझमचा आहे. आणि हा संघर्ष सत्य काय आहे या संदर्भातला आहे. आणि आम्ही गुलाम आहो हे सत्य सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं, आम्हाला माहिती नव्हतं. आणि बरेचशा प्रमाणामध्ये आजही आम्हाला ते माहिती नाही पडत. आणि मग आम्हाला माहिती पडतं की आम्ही मूर्ख बनलो. अरे आम्ही तर फसलो. अजूनही लोक फसतात ना. आता थोड्याशा पैशांनी फसतात, कोणी प्रॉपर्टीमध्ये फसतो, कधी कोणी बुवा भावामध्ये फसतो, कोणी याच्यात फसतो, कोणी त्याच्यात फसतो. पण आतापेक्षा पूर्वी हे फसण्याचं प्रमाण इतक्या लेवलपर्यंत होतं की आम्हाला कळत सुद्धा नव्हतं. पिंजऱ्यातल्या त्या गुलामाला कळायचं की तो गुलाम आहे, कारण की तो पिंजऱ्यात बांधलेला होता. पण आपण पिंजऱ्याच्या बाहेर असून सुद्धा आपल्याला कळत नव्हतं की आपण पिंजऱ्यात बांधले गेलो आहोत. आमच्या महापुरुषांनी या गोष्टी समजल्या आणि त्याची कारणं शोधून काढली की याच्या मागे कारणं काय आहेत. तर काय, महात्मा ज्योतिबा फुले आम्हाला सांगतात की आम्ही गुलाम का बरं आहोत. ते सांगतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. आणि म्हणून जर आमच्या समाजाला विद्या मिळाली तर आमच्या समाजाची गुलामीची बेडी तुटून जाईल. आणि ती गुलामीची बेडी तोडण्याचं काम आधुनिक भारतामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं. आणि आमच्या गुलामीचं जे कारण आहे त्यापैकी एक कारण शिक्षेचा अभाव. त्या गुलामीची बेडी तोडून महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी मान अपमानाची पर्वा न करता, स्वतःच्या परिवाराची पर्वा न करता, वडील मदत आले तर त्यांचं घर सोडून दिलं, पण गुलामांना गुलामीतून मुक्त करण्याचं कार्य कधीही थांबू दिलं नाही. ते सातत्याने सुरू ठेवलं. याच शिक्षणाचा आपण काय फायदा आहे, इथे बसलेल्या प्रत्येकाला त्याच्याबद्दल माहिती आहेच की शिक्षणाने काय होतं. ज्या लोकांनी शाहू महाराजाला शूद्र म्हणून अपमानित करण्याचा प्रयत्न केला, त्या मनुवाद्यांना, त्या ब्राह्मणवाद्यांना त्या कोल्हापूरमध्ये घुटण्याच्या बलवर बसवण्याची ताकद या शाहू महाराजांनी निर्माण केली. त्या शाहू महाराजांची औलाद आज या नागपूरच्या दीक्षाभूमीवर इथं मोठ्या संख्येने जमा झाली आहे. त्या शाहू महाराजांचे बच्चे कसे असले पाहिजे हे नक्की आजच्या या परिषदेमधून आपण इथून घेऊन जाणार आहोत. ज्या बाबासाहेब आंबेडकरांना आत्ताच आमच्या मित्रांनी सांगितलेलं आहे
की जातीच्या आधारावर इतकं अपमानित करण्यात आलं की वर्गातही बसू देत नव्हते, बरोबरीने उभंही करत नव्हते. त्या काळामध्ये एवढं उच्च शिक्षण घेऊन आले तरी देखील त्यांचा अपमान काही या देशात थांबला नाही. बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये एका भाषणात म्हणतात की जगात 6 विद्वान आहेत असं म्हटलं जातं आणि भारतातले डॉक्टर आंबेडकर त्यापैकी एक आहेत. जगात 6 विद्वानांपैकी एक, भारतातले एकमेव बाबासाहेब आंबेडकर असताना देखील या देशामध्ये जातीवादी मानसिकतेचे ग्रसित लोक त्यांना नीच म्हणून संबोधतात, अपमान करतात. एवढ्या घृणित मानसिकतेच्या देशात आम्ही लोक पैदा झालो आहोत. काही दोष नव्हता बाबासाहेबांचा. महार जातीमध्ये केवळ पैदा होणं हा काही दोष नाही. एखाद्या व्यक्तीची लायकी त्याच्या विद्वत्तेवर, त्याच्या पोझिशनवर त्याला सन्मान मिळायला पाहिजे. पण भारत असा देश आहे की इथे त्याच्या विद्वत्तेवर, त्याच्या लायकीवर त्याला सन्मान मिळत नाही, त्याला त्याच्या जातीवर सन्मान मिळतो किंवा अपमान मिळतो. आणि त्या अपमानित केलेल्या जातींमध्ये पैदा झालेली लोक इथं बसलेली आहेत. कोणत्या जातीत? ज्यांना या देशात 2000 वर्ष अपमानित करण्यात आलं. आज थोडीशी संधी मिळाली, थोडेसे शिकलो. तो महात्मा फुलेचा प्रसंग सांगितला एकाने. काय प्रसंग होता? महात्मा फुले त्या काळात शिकले. त्या काळात त्या वर्गामध्ये जेवढे ब्राह्मण मित्र होते तेही तेवढेच शिकले होते. सदाशिवही तेवढाच शिकला होता. ज्याच्या लग्नाच्या वरातीमध्ये महात्मा फुले गेले, पण त्यांना धक्के मारून हाकलून दिलं. का म्हणून हाकलून दिलं? तर म्हणे शूद्र आहे. तू शूद्र असून ब्राह्मणाच्या बरोबरीने चालतो, एवढी तुझी हिम्मत. तर जातीच्या आधारावर कुठं उभं राहायचं, कुठं चालायचं, कुठं चालू नये हे स्टेटस ठरवल्या जातात. 2500 वर्षापूर्वी या विषमतावादी चळवळीला पहिला चॅलेंज देऊन ही व्यवस्था नाहीशी करणारे बुद्ध होते. बुद्धांनी ते करण्यासाठी काय केलं? घर सोडलं, महल सोडला, बायको सोडली, लेकरू सोडला, बाप सोडला, माय सोडली, रिश्ते नाते सोडले आणि एक आयडियोलॉजी डेव्हलप करून दर दर भटकत लोकात गेले, लोकाला जागवत राहिले. अरे हे जे बुरसटलेले विचार आहेत, हे जे मनुवादाने तुझ्या डोक्यात पेरले आहेत हे चुकीचे आहेत. हे जे दगड धोंडे पुचतोस हे चुकीचे आहेत. हे काही माणुसकीचं लक्षण नाही. हे जे सांगतात की आमच्याकडे अमुक ग्रंथ आहेत, आमच्याकडे ढमुक ग्रंथ आहेत, त्याच्यात सगळं जगाचं ज्ञान आहे, हे सगळं खोटं आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर 24 सप्टेंबर 1944 या देशामध्ये मद्रासमध्ये जे भाषण करतात त्या प्रसंगी बाबासाहेब म्हणतात की भारताचा इतिहास दुसरं तिसरं काही नसून बुद्धिझम आणि ब्राह्मणिझमचा संघर्ष आहे. क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथात ते म्हणतात की भारताचा इतिहास हा मरेपर्यंतचा संघर्ष आहे. बुद्धिझम आणि ब्राह्मणिझमचा मरेपर्यंतचा संघर्ष. त्या मद्रासच्या भाषणात बाबासाहेब पुढे म्हणतात की संघर्षाचं कारण काय आहे? तर संघर्षाचं कारण हे आहे की सत्य काय आहे. पुढे बाबासाहेब मांडणी करतात की ब्राह्मणांचं म्हणणं आहे की वेदात जे काही लिहून आहे ते सत्य आहे आणि बुद्धाचं म्हणणं आहे की 10 इंद्रियांच्या आधारावर जे काही तपासून पाहता येते ते सत्य. तिथे 10 इंद्रियांचा उल्लेख आहे म्हणून मी 10 इंद्रिया सांगितल्या. आपल्याला 5 सेन्सेस माहित आहेत. 5 अजून कोणते ते शोधतोय, सापडलं तर लगेच फॉरवर्ड करतो तुमच्यापर्यंत. 10 इंद्रियांच्या बळावर जे काही तपासून पाहता येते ते सत्य. मग या देशातली लढाई ही सत्याची लढाई जर असेल की सत्य काय आहे, या देशामध्ये जर हजारो वर्षापासनं ते लोक खोटं पेरत असतील, त्या खोट्यामध्ये लोक फसत असतील, त्या खोट्या लोकांना जागवून, त्यांना चेतवून, त्यांना शिकवून खरं काय आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी तुमच्या आणि माझ्या खांद्यावर आहे.
ती जबाबदारी त्या प्राचीन काळामध्ये बुद्धांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि या देशात बुद्धाच्या पूर्वी 2000 वर्षापूर्वी स्थापन केलेली व्यवस्था बुद्धांनी संपवून क्रांती घडवली. क्रांती, बुद्धाची क्रांती 500 वर्ष या देशामध्ये टिकली. परिषदेचा कार्यक्रम पार पडत असल्यामुळे नियमानुसार काही ठराव पारित करणे अगत्याचे असते. पहिला प्रस्तावित ठराव सोईल शिंगाडे यांच्याकडून आलेला आहे. त्यांचा प्रस्ताव आहे की फुले शाहू आंबेडकर कांशीरामजी यांच्या ह्या महापुरुषांच्या विचारसरणीवर आपण सर्व विद्यार्थी पूर्ण निष्ठा ठेवू आणि आपल्या महापुरुषांनी आपल्यासमोर ठेवलेले ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करू. या ठरावाला निवांत गजभिये यांचे अनुमोदन आहे. दुसरा प्रास्ताविक ठराव आहे अक्षरा कांबळे हिचा. तिचा प्रस्ताव आहे की वरील लक्ष्य साध्य करण्यासाठी आम्हाला मुख्य पदावर जावे लागेल, ज्याच्यासाठी आम्हाला खूप अभ्यास करावा लागेल आणि IAS, IPS, JMFC सारख्या ठिकाणी जावे लागेल. आम्ही वचन देतो की अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आम्ही लवकरच या ठिकाणी पोहोचू आणि बाबासाहेबांचं कारवा पुढे नेण्यास कटिबद्ध राहू. या ठरावाला आरुषी वानखेडे हिचे अनुमोदन आहे. तिसरा प्रस्तावित ठराव संबोधी उके यांच्याकडून आलेला आहे. त्यांचा प्रस्ताव आहे की असमानतेला चालना देणारा कोणताही सण किंवा उत्सव साजरे करणार नाही. आम्ही साजरे करणार नाही. या ठरावाला नंदिनी मेश्राम यांचे अनुमोदन आहे. या ठरावाला आणखी कोणाचं अनुमोदन आहे का? चला, हा ठराव देखील पारित करण्यात येतो. चौथा प्रास्ताविक ठराव आहे अद्वित गजभिये यांचा. त्यांचा प्रस्ताव आहे की ही विचारधारा आपल्या हृदयात आणि मनात रुजवण्यासाठी आपण नियमितपणे साप्ताहिक सभांना उपस्थित राहू. KHBNJ टीमने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होणार आणि कोणत्याही प्रकारची कारणे करणार नाही. या ठरावाला दर्शील पाटील यांचे अनुमोदन आहे. या ठरावाला आणखी कोणाचे अनुमोदन आहे का? हा ठराव देखील बहुमताने सर्वानुमते पारित करण्यात येतो. पाचवा प्रस्तावित ठराव करुणा सोनोले यांच्याकडून आलेला आहे. त्यांचा प्रस्ताव आहे की आम्ही हे सिद्ध करून दाखवू की आम्ही आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही जगू तर महापुरुषांप्रमाणे समाज हितासाठी झटू. या ठरावाला आशिता नडे यांचे अनुमोदन आहे. या ठरावाला आणखी कोणाचं अनुमोदन आहे का? चला, हा ठराव देखील सर्वानुमते आपण इथे पारित करूया. या विद्यार्थी परिषदेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी संशोधनपूर्ण वक्तव्य मांडले यांचे मी आभार मानते. या परिषदेचे सूत्रसंचालन संबोधी चौरे, अवनी बोरकर, विराज रत्ना पारके व निर्मित काळे यांनी केले. त्यांचे सुद्धा मी आभार मानते. नमो नाडे हिने या परिषदेसमोर प्रस्तावना मांडली, तिचे सुद्धा मी आभार मानते. परिषदेत ठराव मांडणाऱ्या तसेच अनुमोदन देणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच ठराव पास केले त्यासाठी मी अध्यक्षांचे आभार मानते. आपण सर्व या परिषदेत उपस्थित झाले व या परिषदेत यशस्वी केले यासाठी आपण सर्वांची मी आभार मानते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यांनी हा ऑडिटोरियम, लाईट व साऊंड उपलब्ध करून दिला त्यासाठी मी समितीचे मनपूर्वक आभार मानते. या विद्यार्थी परिषदेची जाहिरात आवाज इंडिया टीव्हीवर सतत दाखवली व ही विद्यार्थी परिषद सुद्धा दाखवणार आहे त्यासाठी मी संपूर्ण आवाज इंडिया टीमचे आभार मानते. या परिषदेत वेळोवेळी चहा, नाश्ता व जेवण उपलब्ध करून दिले असे आमचे कॅटरर्स बंधू माननीय नवनीत धडाडे यांचे सुद्धा मी आभार मानते. या विद्यार्थी परिषदेत यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने सहयोग केला त्यांचे सर्वांचे मी आभार मानते व अध्यक्षाच्या परवानगीने आजची ही परिषद इथेच संपली असे मी